महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातील उद्धव ठाकरे बीडमधील पाली गावामध्ये पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे हे बीडच्या पाली गावात दाखल झालेत। तिथल्या शेतकऱ्यांसोबत देखील ते संवाद साधतायत। तर काही वेळापूर्वीच पैठणच्या नांदर गावामध्ये ते गेलेले होते आणि त्यानंतर आता बीडच्या पाली गावामध्ये ते पोहोचलेले आहेत। तेथील देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे हे संवाद साधताना दिसतात। तरी काम कसं करून घ्यावं हे आपल्याकडून शिकलं पाहिजे। खूप काही आणखीन गोष्ट आहेत। आता आपण ज्या ठिकाणी बसलोत साहेब, पाठीमागं बिंदुसरा नदी वाहते, धरण आहे मोठं वरती बीड शहराला पाणी पुरवठा करणार। पलीकडून जर कदाचित जास्त दिवस पाऊस झाला तर असा लोंढ आला तर शक्यतो गावावर येण्याची शक्यता जास्त आहे। म्हणून त्याकरता पाठीमाग प्रोटेक्शन वॉलची गरज, म्हणजे सांगतो गावचा प्रश्न मांडतो साहेब तुमच्या पुढे मी। आणखीन तलावात असणारं त्या ठिकाणी जर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी अनेक दिवसापासून आम्हाला नेते येतात, सांगतात किंवा पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं, परंतु मराठवाड्यामध्ये ते पाणी येत भविष्यामध्ये आला तर ते पाणी मराठवाड्यामध्ये जर आणलं। मराठवाडा दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले। शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री कुठे गेले? शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आणि मदतीच्या आश्वासनाचं काय झालं? किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असे सवाल उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यादरम्यान उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली। त्यांच्या टीकेला आता मुख्यमंत्र्यांनीही चोख उत्तर दिले। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याशिवाय काहीच करत नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय, मुख्यमंत्री कुठे आहेत? कसं आहे बा आहे ना बिहार मध्ये, आणि तिकडे बिहार मध्ये सांगतायत की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे, हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे। अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिलाय, ह्याची जरा एक जाणीव ठेवा। यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका। चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। तर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या कर्जमाफीच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांकडे कर्ज भरण्यासाठी तगादा लावला। कर्जाचे पैसे लवकर फेडा, सारखं फुकट कसं चालणार, जरा हातपाय हलवा असं विधान अजित पवारांनी केलेलं होतं। आणि यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी अन्नदात्याला हातपाय हलवायला सांगताय, सरकार म्हणून तुम्ही काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आता 30 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा कार्य ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू। पण तुम्ही पण 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली, आता पुन्हा महाआयटीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून द्यायचं होतं, आम्ही माफ करू। लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं मग करा। अजित पवार तर बेधडक सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो, पण आम्हाला पण अडचणी आहेत। आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय। जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय। तुम्ही असं मी बघा, मी वेडवाकडे काय बोलत नाही, मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना, एवढंच माझं म्हणणं होतं। आमच्या घरामध्ये होतच सोनं नाणं ते विकलं, त्याचं बी खरेदी केलं, खत घेतलं, पेरणी केली, फवारलं, लेकराला औषध नाही दिलं पण आम्ही पिकाला औषध दिलं सर। एवढं आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते शेंगा लागायच्या, त्याला कणीस यायचं, त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं। आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं की या वर्षीची दिवाळी आम्ही निश्चितच असणारे चांगल्या प्रकारे आम्ही आनंदित या वर्षीची दिवाळी हे करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ अशी आमची अपेक्षा होती। पण झालं गंमत अशी, पीक काढायला याच्या टायमाला
एवढा निसर्गाने कोप केला, एवढा निसर्गाने कोप केला की अक्षरशः अख्खं पीक वाहून गेलं. जाग्यावर ते पीक सडलं. जसं पीक सडलं तशी आमची मानसिकता सुद्धा सडली. मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो, आमच्या मोबाईलवर बातम्या येत होत्या. सरकार सांगत होतं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी. पण शेतकऱ्याच्या पाठीशी खंजर खोपण्यासाठी आहे सरकार का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आहे? हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला एकदा सांगितलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पाठीमागे कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्याला यावर्षी विचारायचा आहे. दिवाळी गोड होईल असं आम्हाला सांगितलं होतं. त्या आशेवर आमच्या डोळ्यातले पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागे उभा आहे का, आमची दिवाळी गोड होणार आहे का? आज तागायत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुकसानीसाठी एकही रुपया सर आम्हाला प्राप्त झालेला नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्वाचं सांगतो, एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला? काय आमचं दुर्दैव असेल, काय आमचं चुकत असेल, का आम्ही एक पाप करत असतो हेच आम्हाला कळत नाही. किती लबाड बोलावं, क्षणाक्षणाला लबाड बोलावं, क्षणाक्षणाला लबाड बोलावं. आता त्याची सीमा झालेली आहे सर. याच्यामधून काहीतरी मार्ग काढताना अशी अपेक्षा आहे. म्हणून आम्ही जवळजवळ 32 किलोमीटर त्या ठिकाणी चालत आलेलो आहे. धन्यवाद. महिलांपैकी कोणी बोलणार होतं? यात आहे ही यादी नाही, एक मिनिट, याविषयी आधी अतिवृष्टीत याच्याविषयी बोलणार आहे. ठीक आहे, या ताईंचं झाल्यावर बोला. यादी आहे आपल्या जिल्हा संघटक या ना, त्यांना बोलू द्या ना, त्या ताईंना. या ना मावशी या. आमच्या शेताविषयी आम्हाला अतिक्रमण करायला लागलेत तर आम्हाला काहीतरी देण द्या. माझे नवरा वारलाय, लेक वारलाय माझा, आमच्या अतिक्रमण करायला लागले आमच्या शेतात. हो, तिथं गायरान जमीन आहे. हो, काहीतरी बघा ह्याचं आता. ठीक आहे, बघूया. कृपया आपले पदाधिकारी कुणीही बोलणार नाहीत. सर्वसामान्य शेतकरी जे आहेत ते ज्या ठिकाणी संवाद साधतील फक्त. यानंतर आपल्या पाली भागातील आपले यास्मिन भाई एक शेतकरी आहेत, ते आपल्या मनोगत याकडे व्यक्त करतील. अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हम सब लोगों के बीच हमारे उद्धव साहब ठाकरे वो हमारे समस्याओं को हल करने के लिए यहाँ पर मौजूद है। हमारे संभाजी नगर के महानगर पालिका के आमदार अंबाजी जानवे साहब वो हमारे मुश्किलों को आसान करने के लिए इतने दूर से हम लोगों के लिए आए हैं। आप सब उनको बता सकते हैं कि आप लोगों के साथ कैसी धोखेबाजी हुई, आपको पैकेज के नाम पे किस तरह से ठगा गया है, आपके डॉक्यूमेंट्स लेकर आपके साथ किस तरह धोखा हुआ है। नेता वो नहीं होता है कि जो लोगों को विश्वास दिलाए, आस दिलाए, उम्मीद दिलाए, बल्कि नेता वो होता है जो लोगों का भरोसा जीते, विश्वास जीते। बल्कि ना मंत्री पद पे होने के बावजूद हमारे उद्धव साहब ठाकरे वो हम सब लोगों की मुश्किल हल करने के लिए यहाँ है। उनका हमसे कोई भी लेन देन नहीं है, फिर भी वो हमारे मसलों को हल करने के लिए यहाँ आए हैं। सगा वो नहीं होता जिसका खून का रिश्ता हो, जो साथ में हो। सगा वो होता है जो बिना खून के रिश्ते के हमारे साथ खड़ा हो, हमारे मुश्किलों में हमारा साथ दे, हमारे मसलों को हल करे। अरे बाबा, मैं तो ये कहती हूँ, छीन लो उससे हुकूमत, छीन लो उससे हुकूमत, नहीं वरना लगाकर आग वो सब कुछ जला के राख कर देगा। अरे हम तो इस बार गब्बर को नहीं, बसंती को नहीं, गब्बर को नचाने वाले हैं। भले ही वक्त बुरा हो पर मैदान पलटने की हम ताकत रखते हैं। भले वक्त हमारा बुरा हो पर मैदान पलटने की ताकत रखते हैं। एक वक्त की बात है, एक राजा था जंगल में, उसने कहा मैं चुन के आने के बाद आप सब लोगों को एक एक कंबल दूंगा। मासूम भेड़ियों ने उसे जिताकर ला भी लिया, पर उन्होंने ये नहीं सोचा कि ये कंबल को उन कहां से लाएंगा। फिर यही इसी तरह से एक बात यह है कि लाड़की बहन योजना, बड़े ही प्यार से लाड़के बहनों के लिए ये योजना तैयार की गई है। उनके अकाउंट में 1500 रुपए तो गिर गए, पर जो निराधार की मासूम बेवाएं थी,
जो सड़कों पे बैठकर भीख श्रावण बाढ़ की महीनों को उनको पैसे मिलते थे वो सब बंद हो गए। पैसे वाली बहनों का तो पार्लर का खर्चा निकल गया, पर भाई का जो राशन 5,000 का था वो 5,000 रुपए से 10,000 पर आ गया। फिर किस तरह की हुकूमत है ये? कौन सी ऐसा देश है जहां पर किताबों पर जीएसटी लगा है? ये भारत देश है। कुछ दिनों तो से अपना हाल बिल्कुल नेपाल की तरह होने वाला है। अरे मैं तो कहती हूँ रामायण के जगह पर टीवी पर संविधान बताना चाहिए ताकि लोगों को समझ में आए कि क्या सही है और क्या गलत है। वो अपने खुद के फैसले सही लेना सीख लेंगे। आप लोगों को तय करना है कि हमें किसका साथ देना है। एक वक्त की बात है, हमारे ठाकरे साहब के घर पर एक गरीब परिवार आया। वो मुस्लिम परिवार था, पर वो बार बार घड़ी की तरफ देखने लगा। ठाकरे साहब ने कहा, आप घड़ी की तरफ क्यों देख रहे? उसने कहा, सर मेरे नमाज का टाइम हो गया है। ठाकरे साहब ने बड़े ही मोहब्बत से कहा, आप नमाज पढ़ लीजिए। वो हिचकिचा कर बोला, सर मैं यहाँ पर नमाज पढ़ लूं? उसने कहा, बिल्कुल आप पढ़ लिए, मुझे आपके धर्म से कोई लेना देना नहीं है। मुझे तो नफरत है उन लोगों से जो हमारे बीच में भेदभाव करते हैं, हमारे बीच में नफरत पैदा करते हैं। उनके ही लाडले उद्धव साहब है जो हम लोगों के बीच की नफरत को दूर करने के लिए आए हैं। आप लोग ऐसा नेता चुनिए जो हम लोग का साथ दे, हमारे साथ खड़े, हमारी मुश्किलों में हमारा साथ दे। आप अपनी अपनी मुश्किलें उनको दिल खोलकर बता सकते हैं। आपके मुश्किलों को वो हल करने वाले हैं, आपके मुसीबतों को वो दूर करने वाले हैं। इतना चंद अल्फाज कहकर मैं अपने बातें खत्म करती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताई तुम्ही एवढंच सांगा, हे जे तुम्ही याद्या काय आहे जरा सांगा. हो हो. सर्वप्रथम तर आपले माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आज पालीमध्ये आलेले आहे. सर्वप्रथम सर्व पालीकरांच्या वतीने साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद करते. आणि इथं स्टेजवर उपस्थित आमचे खैरे साहेब असतील, दानवे साहेब असतील, परशुराम जाधव साहेब, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तर आज आपण जर बघितलं हे धोकेबाज सरकारने कसा पॅकेज दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी. हे पर हेक्टरी त्यांनी कोरडवाहूला 17,500 रुपये असं ठरवलं होतं आणि पाणभरती जमिनीला 34,000. तर आज जर खात्यामध्ये जर बघितलं तर आज हेक्टरी 3,315 रुपये हेक्टरी, नाही का 1,530 रुपये, 4,845 रुपये पर हेक्टरी. बर का हे पर हेक्टरी म्हणजे 2.5 एकराला. आपल्या गावाकडे 2.5 एकराला म्हणजेच 1 हेक्टर. तर 1 हेक्टरला एवढं अनुदान दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही 5,610 तर 1,410 रुपये, 1,700. तर आता या सरकारने महायुती सरकारने शेतकऱ्याला अतिशय फसवलेलं आहे. हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या मुळावरलं आहे. नक्कीच शेतकरी आज अतिवृष्टीमुळे एवढा धडपडत आहे सर, अक्षरशः दिवाळी शेतकऱ्यांनी साजरी केलेली नाहीये. सर्व पिकाला भाव नाही, काहीच नाही. ह्यांच्या नाही का सारखं शेतकऱ्याला फसवलं आहे. आणि हे बघू शकता साहेब तुम्ही किती थोडं अनुदान दिलेलं. नक्कीच मला बोलण्याबद्दल वेळ दिला. नाही, मी आता माननीय साहेबांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांशी संवाद साधावा. इथं वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहे. या ताईंनी यादीच दिलेली आहे गावातली की सरकारने पर हेक्टरी जाहीर केलेलं जे अनुदान आहे बागायतीला 18,500 आणि जिरायतीला 8,500. तर ही किती अमाऊंट आली एक्झॅक्ट ही गावाची यादीच ताईंनी आणलेली आहे. त्यांनी तो आकडा सुद्धा वाचून दाखवला. याचाच अर्थ सरकार कशा पद्धतीनं जनतेला फसवतोय हा याच्यातला मुख्य मूळ गाभा आहे. मी या प्रसंगी आपल्या गावात आलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण शेतकऱ्यांशी संवाद साधावा. नीट बसून घ्या, बसून.